कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील, त्यांचे बंधू विजू दादा पाटील, राजू दादा पाटील आणि विनोद दादा पाटील, क्रिकेटचे निस्सीम चाहते, क्रिकेट प्रेमी आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटला मोठी उंची देणारे एक उंच व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपण पाहतो। या सर्वांना मी सादर प्रणाम करतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण साजरी करत आहोत। मुर्द्यांमध्ये असते ती शांती आणि मर्दांमध्ये असते ती क्रांती। महाराष्ट्राला एक नवी क्रांतीची ओळख करून देणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विनम्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याही स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या समालोचनाला आपण सुरुवात करूयात। मी नरेश डोमे, फॉर्म पुणे पिंपरखेड आपल्या समेत आहेत। अतिशय नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय। आज ओपन हाफ, संपूर्ण देशभरातून येणारे खेळाडू, टेनिस क्रिकेटला मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारे खेळाडू आज या मैदानामध्ये दिसतील। चौकार षटकारांची बरसात आपल्याला बघायला मिळेल आणि पाहता पाहता आपल्याला या क्रिकेटचा परमोच्च आनंद मिळेल। या ठिकाणी सर्व संघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त 25 मिनिटांमध्ये ही इनिंग संपायची आहे। सरपंच काशीनाथ पाटील, मुख्य पंचायत प्रफुल्ल पाटील, स्क्वेअर लेग पंचायत सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू उजव्या हाताने वर विकेट, फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळला आहे। पहिलाच खणखणीत फटका, चौकार। प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी आणि मोठी बक्षीस आलेली आहेत। आयोजकांकडून 500 रुपयाचं बक्षीस षटकार मारलेला चेंडू झेलल्यास प्रेक्षकांना दिलं जात होतच, परंतु आजपासून एक नवीन बक्षीस अनाउन्स होतंय। अविनाश मात्रे चोळेगावचे आहेत क्रिकेट प्रेमी, यांच्याकडून जर झेल घेतला प्रेक्षकांनी तर एक टी शर्ट देण्यात येईल। पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, खाली राहिलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता। मिड विकेट क्षेत्ररक्षक तिथे आहे, कार्पेट शॉट अडवलाय त्याने तिथे। एक धाव आणि धाव फलकाला पुढे घेऊन गेलेला आहे 5 धावा। क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता, क्रिकेट म्हटलं की थरार, जोश आणि जल्लोष आज आपण पाहतोय। टेनिस क्रिकेटला मोठं उधाण प्राप्त होतोय आणि आज खऱ्या अर्थानं आमदार रमेश दादा पाटील, राजू दादा पाटील, विजू दादा पाटील, विनोद दादा पाटील यांच्यासारखी क्रिकेटसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता। यावेळेस उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर टाकला होता। पुन्हा परत एकदा गुडलँड स्पॉट वरून चेंडू, यष्टीरक्षक बघा चेंडू अडवतोय तो निलेश कदम। धावफलकावरती 5 धावा। आज अशी मोठी माणसं समाजामध्ये आहेत, दानशूर माणसं समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे क्रिकेटला एक मोठं स्वरूप प्राप्त होत आहे। हा चेंडू बघा आडवा बॅटनं मारलेला हा फटका, एक स्वीपचा शॉट आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषा चिरून जातोय, फाडून जातोय, तोडून जातोय, खणखणीत चौकार। सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते प्रवीण घरत आणि कुंदन। आताचा चौकार जो खेळला होता आपण बघितलं होतं, पहिला चेंडू तो शांत खेळला होता, दुसऱ्या चेंडूला त्यानं स्क्वेअर लेग सीमारेषा दाखवली, प्रवीण घरत चौकार। पुन्हा एकदा यॉर्क फुल ऑफ लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू होता, मिड विकेटला फक्त फ्लिक केला। यावेळेस एक धाव, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक अडवेल आणि धाव फलकावरती 2 अंकामध्ये पोहोचतोय। 10 धावा। तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आसिफला पहिलं षटक। हे एक मोठे खेळाडू आहे टेनिस क्रिकेटला, ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं एक वलय प्राप्त करून दिलेला आहे, असे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत। हो, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु खूपच खराब शॉट म्हणेल मी आणि षटक संपलं। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। धावफलकावरती आपण जाऊ, 10 धावा। सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे। एक सुरेल धून बँडच्या आपल्या कानावरती येते, वातावरणाला रंग निर्माण केला जातोय। आपण पाहतो नहीं होंगे दुनिया में रंग तो कैसी लगेगी दुनिया। एक रंगतदार सामने, रंगीन सामने आपण या मैदानामध्ये पाहतोय। मातब्बरांचा बलाढ्य खेळ क्रिकेटमध्ये
या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्यानं 15 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे। 15व्या वर्षामध्ये या स्पर्धेने आज पदार्पण करत असताना सातत्यानं नवनवीन संकल्पना राबवत सातत्यानं एक मोठ्या उंचीवरती ही स्पर्धा जाते। आपण पाहतो की बदल ही काळाची गरज असते। संस्कृत लेखक भर्तृहरी एका ठिकाणी म्हणतात कालाय तस्मै नमा। आपण जर आपल्यामध्ये बदल करून घेतला नाही तर आपण काळाच्या ओघात विलुप्त होऊ शकतो, नष्ट होऊ शकतो। आणि ही स्पर्धेमध्ये बघा सातत्यानं नवनवीन संकल्पना घेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, माजी आमदार रमेशदादा पाटील, विनोददादा पाटील, राजूदादा पाटील, विजूदादा पाटील यांनी सातत्यानं नवनवीन संकल्पना या मैदानामध्ये आणलेल्या आहेत आणि टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या दिशेनं ते घेऊन गेलेले आहेत। हा चेंडू हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि यस लॉंग ऑफ सीमारेषा फोडतो यावेळेस सुपर शॉट चौकार। आज खरं तर माझ्यासाठी नक्कीच खूप मोठा आनंदाचा दिवस आहे। माझ्या समवेत आहेत क्रिकेट मधील समालोचनातील अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय बाळा सर, प्रसाद सर आणि काका म्हात्रे अर्थात दत्ता म्हात्रे। मी त्यांना काका साहेब म्हणतो परंतु ते म्हणतात की मला काका साहेब वगैरे म्हणू नका, मला काकाच म्हणा। आणि आपल्या सर्वांचे ते लाडके काका आहेत। आज ही सगळी माणसं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांसमवेत समालोचन करण्याचा आनंद खूप वेगळा आहे। नक्कीच आपण बाळा सरांकडे सुद्धा मी जाणार आहेत की आपण पाहतोय सुरुवात पहिल्या षटकामध्ये 10 धावांची सुरुवात इथे झाली। पॉवर प्ले मध्ये ही चांगली सुरुवात असेल बाळा सर? चांगली हो चांगली आहे। 10 धावा 8च्या पलीकडे कुठलीही धावसंख्या चांगली आहे आणि या मैदानात जसं मी उल्लेख केला सरासरी 10 नक्कीच चांगली आहे। मात्र मी आसिफचे एक या ठिकाणी अभिनंदन करेन ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती। नक्कीच बाळासाहेब आसिफनं जो टप्पा ठेवला होता सातत्यानं व्हेरिएशन होतो टप्प्यामध्ये, पुढे मागे तो टप्पा घेत होता परंतु त्यांनी लाईन चुकवली नाही। नक्कीच नक्की तिसरा चेंडू अप्रतिम होता। तिसरा चेंडू क्लास टाकला कारण दर्जेदार गोलंदाजी मागच्या सामन्यात आपण मैदानावर पाहिलं बद्री, सुभाष आणि तसंच अरुण आणि तसंच सुलतानच्या माध्यमातून तेच आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी दिसते असं म्हणायला हरकत नाही आहे आसिफ आणि प्रणवच्या माध्यमातून। टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की या खेळाचं तंत्र वेगळं आहे। तुम्हाला फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करता येत नाही, तुम्ही जर बॅक फूट वरून ऑन द राईज खेळलात तर एक चांगली फटकेबाजी करू शकतो, परंतु गोलंदाज तितकेच कौशल्य या खेळामध्ये त्यांनी सुद्धा संपादन केलेलं आहे। सातत्याने टप्प्यामध्ये व्हेरिएशन करतायत। परत एकदा हा खोलवर टप्प्या टाकलेला हा चेंडू होता। यॉर्क चेंडू आपण पाहतो कोणत्याही क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त असरदार ठरतो। तुम्ही कोणतेही क्रिकेट खेळा ॲज अ लेदर बॉल किंवा टेनिस बॉल, यॉर्क चेंडू हा तिथं प्रत्येक ठिकाणी किफायतशीर ठरतो। इथेही तो ठरलाय। एक अप्रतिम टाकलेला चेंडू निर्धाव जाईल, धावफलकावरती आपण जाऊ शकतो। 16 धावा सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे। पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो। डाव्या हाताने ओव्हर द विकेट, समोरच्या बाजूने परत एकदा खोलवर टप्प्या विकेट टू विकेट गोलंदाजी होते। फलंदाज एका जागेवरून पाय न हलवता फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथेच फसतोय। पाय हलवणं हे फलंदाजासाठी खूप महत्वाचं आहे। जर तुम्ही पाय हलवला तर तुम्ही धावफलक हलवू शकता असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं। एका जागेवरती जर फलंदाज उभा राहत असेल तर त्यासाठी खूपच डिफिकल्ट असेल असा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळणं। धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये। कुंदन आणि प्रवीण घरात यावेळेस खेळला होता चेंडू। मिडॉनचा खेळाडू चेंडूवरती आहे। 1 धाव सँडी आचार्य तिथे क्षेत्ररक्षण करत होता आणि षटक संपले। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपेल। धावफलक 17 धावा। माझ्या समेत स्कोरर आहेत राजदीप चौधरी सर आणि पलीकडे राजेश पाटील सर। नक्कीच दोघंही अतिशय अप्रतिम काम करतायत। आपण पाहतो की क्रिकेटमध्ये स्कोरर आणि पंच या दोघांचे काम खूप महत्त्वाचं आहे। बाळा सर आपण पाहतो की कुठलंही यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम बनवते, समालोचकांसाठी कुठलाही नियम बनवत नाही। समालोचक नसलं तरी क्रिकेट चालतं, परंतु स्कोरर आणि पंच हे मैदानामध्ये असणं त्याच्याशिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही। पण हल्ली आधुनिक काळामध्ये समालोचकाशिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाहीये हे सिद्ध झालं आहे। IPL असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा आपलं टेनिसचं क्रिकेट असो। नक्कीच बघा स्कोरर आणि
अंपायरची कामगिरी चांगली झाली तर स्पर्धा मोठी होते. समालोचकाची कामगिरी झाली तर अजून स्पर्धा मोठी होते. समालोचक नसले तरी स्पर्धेत काय असा फरक पडणार नाही, परंतु मी तर म्हणेल की समालोचक हे भाव खाऊन जातात स्पर्धेतून. नाही, ही सगळी एक टीम आहे असं आहे या ठिकाणी, कारण ही टीम म्हणून काम करते. काय असं प्रेक्षक जेव्हा मोठ्या संख्येने या ठिकाणी स्टँडवर बसलेत त्यांना प्रत्येक घटना ज्या घडत आहेत त्या सातत्याने आपल्या वाणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करतो. इव्हन इंटरनॅशनल मॅचेस असतात तेव्हा आपण जरी बाहेर असलो तरी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा रेडिओच्या माध्यमातून कॉमेंट्री ऐकत असतो. घटना ज्या आहेत त्या सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. नक्कीच नक्कीच बाळा सर, आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आज रेडिओवरची कॉमेंट्री नक्कीच दुर्लभ झालेली आहे, ऐकायला मिळत नाही, परंतु अतिशय सुरेल आणि मधुर आवाजामध्ये जे समालोचन कानावरती यायचं आणि एक वेगळ्या दुनियेमध्ये तो समालोचक रसिकांना घेऊन जायचा, आणि त्यामुळे समालोचन हा देखील महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी बाळा सर आहेत आपल्या समेत. टेनिस क्रिकेटमध्ये खूपच मोठं काम त्यांच्याविषयी आम्ही खूप ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. नक्कीच मी स्वतःला खूपच भाग्यवान समजेल. धावफलकावरती आपण पाहू शकतो षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झाले आणि 20 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये, एक चांगली सुरुवात. मी तर म्हणेल की त्यांनी आज बघा डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून हे दोन्ही सलामीवर खेळतायत. शांत डोक्याने, एकदम शांततेने. संयम आणि शांतता ही खूप महत्वाची आहे, जे विवेकानंदांनी आपल्याला शिकवली. संयम कसा ठेवायचा असतो, आणि जर संयम असेल आपल्याकडं तर कोणत्याही संकटाला आपण सहजपणे सामोरं जाऊ शकतो, कोणतंही संकट आपण दूर करू शकतो. आणि हे दोन्ही फलंदाजांनी ठरवलेलं आहे की आज संयमाने खेळायचं, शांततेने खेळायचं, खराब चेंडूचाच वापर करायचा मोठा फटका खेळण्यासाठी. त्यांनी दाखवून दिलेले आहेत. काही मोठे फटके जरूर खेळलेत, परंतु तितक्याच पद्धतीनं त्याने चांगल्या चेंडूंना देखील सन्मान दिलेला आहे. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करतोय दिलीप. तिसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय कुंदन 11 आणि त्विषा 11. कुंदन 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि त्विषा 11 क्षेत्ररक्षण करतोय या सामन्यामध्ये. दिलीप गोलंदाजी करतोय. दिलीपने या षटकामध्ये बघा फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यावरून किती अप्रतिम गोलंदाजी करतोय तो. टप्पा आणि दिशा ही गोलंदाजासाठी खूप महत्वाची गोष्ट असते. कोणताही फलंदाज समोर असेल, तुमच्याकडे अचूक टप्पा आणि योग्य दिशा असेल तर त्या फलंदाजाला आपण उभं करून ठेवू शकतो. हा चेंडू, ओहो, अप्रतिम फटका. इज अ ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकलाय षटकार. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे बघा. एक षटकार ठोकल्यानंतर प्रेक्षक लगेच खेळाडूंवरती मोठं कौतुकाचा वर्षाव करतायत. विजय मदन पाटील तिसरे पंच मैदानामध्ये बोलावलेले आहेत. कदाचित एक मिनिट, तिसरे पंच मैदानामध्ये जातील. कदाचित फेकीसाठी आपण या मैदानामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आणि एकमेव मैदानामध्ये आपण पाहतो की तिसऱ्या पंचांची सुद्धा मैदानामध्ये आपण उपस्थिती पाहतो. विजय मदन पाटील दहिसर चे क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कुंदन 11 साठी. नक्कीच छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे की कला आणि क्रीडा जर लोकांमध्ये आल्या तर त्या मोठ्या होतील आणि खऱ्या अर्थाने त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतोय की या खेळाला लोकाश्रय मिळतो आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे बक्षीस देत आहेत, आयोजन करतायत आणि त्यामुळं क्रिकेट मोठा होतोय. आहा, पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती आला होता. मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथं टायमिंग करू शकला नाही. चेंडूच्या बाउन्सचा अंदाज आला नाही फलंदाजाला आणि एक धाव लेग बाईजच्या रूपाने मिळतील. आपण पाहतो 26व्या क्रमांकाचा नियम क्रिकेटमध्ये दाखवतो बाईज आणि लेग बाईज. एक अतिरिक्त धावफलकावरती जाते, धावफलक जाईल तो. ते 28 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. ओपनर बॅट्समन नक्की शांततेत फलंदाजी करतायत. दिलीपचा हा चेंडू डाव्या यष्टीवर टाकला होता, अपील केलंय पंचाकडे आणि पहिला बळी या ठिकाणी पडतोय. लेग बिफोर विकेट. 36व्या क्रमांकाच्या नियमाचा वापर पंच करताय. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपेल. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
बघा बाद होतो तो कुंदन. आज तो तसा अडखळत खेळत होता. एक पहिला चौकार मारून त्याने सुरुवात चांगली केली, परंतु नंतर तो का शांत झाला आपल्यालाही समजलं नाही. 7 धावा त्याने काढलेल्या आहेत आणि बाद होऊन परतलेला आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. एक डेंजर किलर नक्कीच गोलंदाजांसाठी कर्दनकाळ नेहमी ठरतो. विशाल जितेकर मैदानामध्ये आहे. प्रवीण घरत काही चेंडू तो निर्धाव खेळलाय, परंतु काही चेंडूवरती त्याने चौकार आणि षटकार सुद्धा मारलेला आहे. एक आक्रमक खेळाडूचं हेच वैशिष्ट्य असतं. ते चेंडू काही डॉट खेळतील, परंतु पुढच्या चेंडूवरती त्यांच्याकडे कोणत्याही चेंडूवरती षटकार मारायची क्षमता असते आणि आपल्याला प्रवीण घरत हा जो खेळाडू आहे त्याच्याकडून नक्कीच त्या खेळाची अपेक्षा आहे. तर आता जो झेल टिपला होता त्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण या. आपला या ठिकाणी सन्मान होईल. एक 500 रुपयाचं पारितोषिक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठाई आयोजकांकडून आणि अविनाथ म्हात्रे चोळेगावचे क्रिकेट रसिक आहेत त्यांच्याकडून एक टी शर्ट ना अविनाश म्हात्रे यांच्याकडून एक टी शर्ट आहे. तर बघा विजय मदन पाटील दहिसरचे क्रीडा रसिक आहेत. त्यांनी एक बक्षीस जाहीर केलं होतं. मी लागोपाठ 3 षटकार पुकारलं होतं, परंतु तसं बक्षीस नाही येते. कोणत्याही फलंदाजानं कुंदन 11च्या 3 षटकार मारले तर 1,111 रुपयाचं पारितोषिक. तर दिलीप शेठ भगत यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथून पुढे. बघा बक्षिसांचा वर्षा होतोय, बक्षिसांचा पाऊस या खेळाडूंवरती पडतोय आणि सामन्याला खऱ्या अर्थाने एक मोठं उदाहरण प्राप्त होतंय. समोरच्या बाजूने आता सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो रोहन गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. विशाल जितेकरच्या हातामध्ये बॅट स्ट्राईक एंडला तो आहे. प्रवीण घरत नॉन स्ट्राईक एंडला डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू आणि यस एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा. चेंडू हातामध्ये असताना एक प्रचंड मोठी डेअरिंग केली जाते. एक वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईने ही दुसरी धाव घेतली जाते. एक सुरेख रेडिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो मैदानामध्ये. 2 धावांबरोबर धाव फलक 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे कुंदन बाद झालेला आहे. पुन्हा एकदा विशाल जितेकर स्ट्राईक एंडला. स्क्वेअर लेग वरून मारलेला हा एक ताबडतोड शॉट षटकार. बघा या ठिकाणी प्रेक्षक ज्यांनी झेल टिपलेला आहे ते मुरबाड वरून ही स्पर्धा पाहण्यासाठी खास आलेला आहे. सूरज भोईर त्यांना आयोजकांकडून 500 रुपये आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी हरिभक्त पारायण जनार्दन महाराज म्हेत्रे सोनारपाडा महाराजांच्या शुभ हस्ते या प्रेक्षकाचा सन्मान होईल. हा चेंडू नक्कीच खोलवर लोअर फुल ऑन लेनचा हा चेंडू होता. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळलाय. नक्कीच एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर जाईल. पंच तिथे पाहतायत अजून की हा चौकार असेल की षटकार असेल आणि चौकार. 4 धावांबरोबर 40 धावा धावफलकावरती. जसं जसं सामने नक्की स्लॉग ओव्हर्स कडे जाईल तसे तसे जास्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. जी शांतता दिसत होती, डोक्यावरचा बर्फाचा खडा सुरुवातीला दिसत होता, तो आता हळूहळू वितळायला लागलाय आणि मोठी फटकेबाजी बघायला मिळते. विशेषतः प्रवीण घरत या षटकामध्ये त्याने एक षटकार ठोकला होता, आता एक चौकार ठोकतोय आणि संघाच्या धावसंख्येला नक्कीच कुंदन 11 हा वेगाने पुढे जातोय. 40 धावा गरज असतं ही जास्तीत जास्त धावा बनवून प्रतिस्पर्ध्यावरती एक मेंटली प्रेशराईज ठेवायचं. त्या धावसंख्येचं आव्हान जिंकताना 10 वेळा त्या संघाने विचार केला पाहिजे. अशा धावा बनवायच्या ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं काम असतं. सचिन कदम काय हवंय आपल्याला? 40 स्क्रीनवरती पण 40 दिसत आहेत ना. एक गडी बाद 40 धावा. शांत आणि संत सुरुवातीनंतरही आता मात्र वादळ मैदानामध्ये येत आहेत. प्रवीण घरत नावाचं वादळ मैदानामध्ये आले. बघा बाळासर त्या खेळाडूंनी कशी फलंदाजी केलेली आहे. 3 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत नक्कीच त्याने खेचलेले आहेत. तर धावफलकावरती तो वैयक्तिक 30 धावसंख्येवरती खेळतो. यावरून आपण पाहतोय की इतर फलंदाज आणि प्रवीण घरत याचं कामगिरी नक्कीच खूप फरक आहे. त्याला साथ दिली जाते, त्याला सोबत केली जाते फक्त इतरांकडून आणि सोबत खूप महत्वाची आहे. बाद
शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू होईल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. मला वाटतं बाळा सरांना काही म्हणायचं आहे. नाही, अप्रतिम. भारतीय संघामध्ये एक फलंदाज होते रवन लांबा म्हणून, शफल होऊन खेळायचे. त्याच पद्धतीने प्रवीणची शैली आहे. चेंडू रिलीज व्हायच्या अगोदर थोडेसे शफल होतात आणि शफल झाल्यानंतर त्यांना पूर्ण माहिती असतं मी जरी शफल झालो तरी ऑन द टो चेंडू येऊ शकतो, ऑन द पॅड येऊ शकतो आणि त्या पद्धतीने ते आपलं फुटवर्क दाखवतात आणि त्या पद्धतीने खूप वेगाने दावा करतात. 33 धावांवर खेळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी. नक्कीच बाळासर, आपण पाहतो की टेनिस क्रिकेटचं हे तंत्र आहे की तुम्हाला ताकद लावावी लागते. यावेळेस बघा बॅकफुटवरती आला होता आणि चेंडू आणि बॅट मध्ये खूप मोठं अंतर, हत्ती सुद्धा सहज गेला असता. त्रिफळा उद्ध्वस्त. अतिशय सुरेख बॅटिंग आहे त्यांची, वादच नाही. पहिल्यांदा आतापर्यंत ते शफल होतं ते उजव्या एसटी जवळ म्हणजे ऑफ आणि मिडल स्टंपवर, पहिल्यांदा ते लेग स्टंपच्या बाहेर निघाले. इनसाइड आउट खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि ते बाद झाले त्या ठिकाणी. मात्र 190चं स्ट्रायकिंग रन रेट आहे. खूप चांगली बॅटिंग केली आहे. वेगाने धावा करायची त्यांच्याकडे ताकद आहे. त्यांचं काम त्यांनी केलं आहे. नक्कीच गरज होती. ज्यावेळेस धावांची गरज असते त्यावेळेस नक्की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू उडवावेच लागतात आणि फलंदाज थोडासा बॅकफुटवरती आला होता आणि तिथून त्याला इनसाइड आउट खेळायचं होतं. यावेळेस शक्य आहे की तुम्ही तुमचा डिफेन्स बचाव तिथं तितका भक्कम ठेवू शकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला आक्रमण करायचं असतं त्यावेळेस बचावाचा विचार करायचा नसतो. डॉन ब्रॅडमन हे नेहमी म्हणायचे की अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आहे आणि ते सूत्र जर तुम्ही क्रिकेटमध्ये ठेवलं तर तुम्हाला नक्कीच बऱ्याच वेळा सहज यश मिळतं. आजही आपण पाहतो धावफलकावरती जायचं आहे. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद होतोय तो प्रवीण घरत. त्यानं 33 धावा फटकावल्यात. फक्त 18 चेंडूचा त्यानं सामना केलेला आहे. एक आक्रमक फलंदाज नक्कीच आपण या मैदानामध्ये बघितला. 2 षटकार आणि 3 चौकार त्याने आपल्या डावामध्ये खेळलेले आहेत. मैदानाच्या सभोवताली त्याने फटकेबाजी केली. विशेषतः स्क्वेअर लेगला 2 षटकार अप्रतिम होते, लाजवाब होते. उजव्या एसटी थोडासा बाहेर चेंडू आहे. यावेळेस जागेवरती उभे राहून चेंडूला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे शरीराच्या लांब जर चेंडू असेल तर बॅटमध्ये तो येणं खूपच अवघड आहे. धावफलकावरती स्थिर आहे तो. 43 धावा. शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केलेली आहे तो बलविंदर त्याचं कौतुक आपण नक्कीच करूया. स्लॉग ओव्हर्समध्ये देखील त्याने फलंदाजाला अडवून ठेवलेला आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल पटकन. ओहो, खूपच उशीर त्याने तिथे केलाय आणि पहा 3 धावा इथे पाहता पाहता पूर्ण होतील आणि 3 धावांबरोबरच धावफलक आता 46 धावा. 5 षटकांचा सामना आहे आणि नक्कीच हा स्कोर मला वाटतं माफक असेल. 5 षटकांचा जर विचार केला तर जेमतेम तुम्ही 8 आणि 9च्या मध्यंतरी आहेत. 9 धावांची सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये 10+ मी तर म्हणतो की बऱ्याच वेळा जर मैदान इतकं सुरेख असेल, आउटफील्ड इतकं वेगवान असेल तर. आणि बघा हा शेवटचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पॉवरफुल स्ट्रोक 6 धावा. यानंतर सामन्याची उद्घोषणा झालेली आहे. स्टार सीसी 11 विरुद्ध साई 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आकाशामध्ये चेंडू इनसाइड आउट यावेळेस खेळला होता. लॉंग ऑफला झेल टिपला आणि तिसरा फलंदाज बाद. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एक गडी नक्कीच बाद झालेला आहे. या षटकामध्ये बलविंदरनं 1 विकेट नक्कीच मिळवलेला आहे. आपण पाहिलं आता चेंडू पुन्हा एकदा बाहेरची कड यावेळेस आणि दुसरा लागोपाठचा फलंदाज बाद.
बलविंदर शेवटच्या षटकामध्ये फक्त 9 धावा बलविंदरने दिल्यात आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपला. 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्विषा कुंदन 11 न बनवल्यात आणि त्विषा 11 ला 53 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी दिलीप प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चंदन भगत मालक आहेत संघाचे कुंदन 11चे आणि त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी दिलं होतं. दिलीपने 1 विकेट घेतली तर बलविंदरनं 3 विकेट घेतलेले आहेत. त्यांचं नक्कीच त्यांना हे बक्षीस प्रदान केलं जाईल. तर डेन एनडीसीच्या माध्यमातून आपण पाहत असतो की ही स्पर्धा संपूर्ण मुंबई शहर, मला वाटतं पिंपरी चिंचवड पर्यंत, पनवेल पिंपरी चिंचवड पर्यंत ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहू शकतो. दूरचित्रवाणीवरती, दूरदर्शनवरती ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. डेन एनडीसी हा जो केबलचा चॅनल आहे त्यावरती तुम्ही ही स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. आणि त्याचे मालक आहेत कुंदनजी भगत. भगत साहेबांच्या संघ मैदानामध्ये खेळतोय कुंदन 11 आणि त्यांच्या संघातील खेळाडूंनी जे 4 विकेट घेतलेले आहेत प्रत्येकाला 500 रुपयाच्या पारितोषिकाने त्यांनी नक्कीच सन्मानित केलं आहे. बघा 53 धावा 5 षटकामध्ये बनवायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे क्रिकेटमध्ये एक अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून आपण क्रिकेटला ओळखतो. क्रिकेट जगामधला एकमात्र असा खेळ आहे की या खेळामध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजून तयार झालेला नाही. आणि जर कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही आणि त्याचमुळं जी अनिश्चितता असते ती पाहणं हा एक क्रिकेटमधला एक मोठा आनंद असतो आणि तो घेण्यासाठीच आपण इथे आलेलो असतो. बघा 52 धावा बनवलेल्या, ते 53 धावांचं लक्ष नक्कीच बनवायचं आहे. नक्कीच मी आता बाळा सरांकडे जातोय. बाळा सर, बघा दोन्ही संघांची स्ट्रेंथ नक्कीच आपल्याला माहित आहे. मुंबई आणि परिसरातील त्विषा 11 हा देखील टेनिस क्रिकेटला एक ताकदवान संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कुंदन 11 हा संघ देखील तितकाच मजबूत संघ आहे. कशी लढत अपेक्षित आहे आपल्याला या सामन्यामधून? नाही, दोन्ही संघ बघायचं आहे आता, कारण स्वतः आता या ठिकाणी टार्गेट फार मोठं नाही आहे. जर बघितलं तर आस्किंग रन रेट या ठिकाणी प्रति षटकाच्या मागे 10.4च्या रूपाने आहे. आघाडीवर आपण बघतोय मैदानावर श्रेयस उतरतोय, स्वतः वन ऑफ द ग्रेट बॅट्समॅन ऑफ टेनिस वर्ल्ड. आघाडीचा अत्यंत चांगला फलंदाज. ओपनिंग कसं करावं, पाया कसा द्यावा हे टेनिस विश्वामध्ये भरपूर वेळा सिद्ध केलं श्रेयस यांनी. मात्र मी प्रवीणचे कौतुक करीन, त्यांनी 33 धावा कुठल्या 18 चेंडूमध्ये. गोलंदाजी आहेत दिलीप, रोहन आणि तसंच बलविंदर आणि आसिफ खान असे एकंदरीत गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आले. याच्यामध्ये सगळ्यात इकॉनॉमिकल जो ठरला आहे तो आपण पाहिलं तर मैदानावर आपल्याला तो ठरतोय. पहिलं स्पेल रोहनचा चांगला होता, नंतरचा स्पेल एवढा चांगला होता. मात्र मी बलविंदरला सगळ्यात वरती ठेवीन, कारण 9 धावा देत असताना 3 गडी बाद केले आणि त्या 3 विकेटमुळे समोरच्या संघाला कुठेतरी धावसंख्येमध्ये त्यांनी पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाहीये. 53 टू विन, 52 धावा केले, 4 गडी गमावले, 53चं टार्गेट आहे. श्रेयस मैदानावर आहे आणि श्रेयसच्या बरोबर सँडी ही जोडी दोघेही टेनिस विश्वामध्ये मागे वळून पाहिलं तर इतिहासामध्ये फार वेगाने धावा करणं, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दाखवणं, ऑफ साईडला काय क्लास क्रिकेट दाखवणं ही त्यांची ओळख आहे इतिहासामध्ये. ते बघायचं कुठल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू करतायत. नक्कीच बाळा सर, आपण पाहतो की बलविंदरनं जे शेवटचं षटक टाकलं होतं, शेवटच्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडतात, प्रचंड आक्रमण करतात, परंतु ते उधळलेल्या वारूला अडवणं किती अवघड असतं. आपण पाहतो एखाद्या बैलगाडा घाटामध्ये गाडा सुटल्यानंतर किंवा त्या बैलाला अडवणं त्या गाडीवानाला किती अवघड असतं, तितकं अवघड असतं इथे सामना सुरू होणार आहे. आणि यावेळेस ते काम या अशा अडवलेल्या उधळलेल्या वारूला त्यांना अडवलं होतं. 3 गड्यांना बाद केलं होतं बलविंदरनं आणि पुन्हा एकदा इथे आता ठिणगी पडेल. नवीन इनिंगला सुरुवात होते. डाव्या स्टीवर टाकलेला हा चेंडू नक्कीच डिफेन्स करायचा प्रयत्न होता, त्यानं सन्मान दिला, त्या चेंडूला बचाव केला. धावफलकावरती अजून सुरुवात होत नसली तरी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो श्रेयस आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप, तर गोलंदाजी करणार आहे प्रतीक. 53 धावांचं लक्ष समोर आहे. 30 चेंडूमध्ये हे आव्हान त्यांना ओलांडायचं आहे. ओपन क्रिकेट
आपण पाहत असतो की खुल्या गटातील ही स्पर्धा आहे आणि त्यामुळं या गटांमध्ये प्रचंड मोठी चुरस असते. डाव्या टाकलेला हा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता, नक्कीच शरीराला लागून चेंडू बाजूला गेलेला असावा आणि त्यामुळे दुसराही चेंडू लागोपाठचा निर्धाव. यानंतरचा जो नाणेफेकीचा कौल होणार आहे, स्टार CC11 संघनायक आपण ताबडतोब उपस्थित व्हा. टॉससाठी आपण आपल्या मालकांसहित हजर व्हा. उजव्या हाताने डाव्या हाताने राऊंड विकेट. यावेळेस नक्कीच स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू खेळला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, मात्र चेंडू जमिनीवरती पडेल. 2 धावा. पॉवर प्ले मध्ये हीच मजा असते. ज्यावेळेस रिस्ट्रिक्शन असतं क्षेत्ररक्षणामध्ये त्यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारणं हे खूपच एक कौशल्य आहे. पूर्वी चेंडू हवेमध्ये उचलणं म्हणजे त्या खेळाडूवरती प्रचंड टीका व्हायची, परंतु आज आकाश मार्गाने चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांना जास्तीत जास्त पसंती दिली जाते. ही क्रिकेटमधली हा बदल आहे आणि तो आपण स्वीकारलेला आहे. राऊंड विकेट. यावेळेस परफेक्ट शॉट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक ताबडतोब महाराष्ट्र नवनिर्माण सेना पॉवरफुल स्ट्रोक षटकार आणि नो बॉल. नो बॉल वरती चढवलेला हा षटकार. काय झालं धावा इथे मिळतील. याच्या अगोदर श्रेयसने जो शॉट खेळला होता त्यावेळेला तो मिस टाइम झाला होता. तो स्वतः श्रेयस त्याच्यावर प्रचंड नाराज झाला, स्वतः श्रेयस नाराज झाला होता आणि त्यांनी ठरवलं की माझं कॉन्सन्ट्रेशन इथे थोडं खाली येते, मला अजून वाढवायला पाहिजे आणि तो वाढवण्याचा जो रिझल्ट आहे तो या फटक्याच्या माध्यमातून आपण फ्री हिट आहे बघायचं. फ्री हिट कशी कॅपिटलाइज करत आहे श्रेयस तेंडुलकर. नक्कीच हा देखील क्रिकेटमधला बदललेला नियम आहे. यावर्षीच तो नियम क्रिकेटमध्ये आला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं प्रायोगिक तत्वावरती आणलेला आहे. प्रत्येक नो बॉलवरती फ्री हिट आणि या नो बॉलवरती देखील फ्री हिट असेल. अगोदरचा षटकार खेळलाय, आत्मविश्वास उंचावरती, ओहो, आणि परत एकदा कव्हरला इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा, क्षेत्ररक्षक खाली तिथे, सीमारेषा पार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपर शॉट 4 रन. मागे वळून पाहिलं तर निशांत शेळवकर बाही विरुद्ध बाई आणि श्रेयस इंदुलकर अशी ही जोडी इतिहासामध्ये त्यांनी अप्रतिम म्हणजे स्टार्ट कशा एकेकाळी जितेंद्र देऊरकर आणि अमित गोलतकर जसे स्टार्ट करायचे, मंदार आणि भरत वाघेला जसे स्टार्ट करायचे तशी स्टार्ट त्यांनी केलेली आहे. नक्कीच कोणत्याही सामन्यामध्येच नाही तर वास्तविक जीवनामध्ये सुद्धा एखादा आपण कामाची सुरुवात करत असतो, सुरुवात चांगली असणं खूप चांगलं आहे. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश आणि खऱ्या अर्थाने ही एक चांगली सुरुवात आहे. षटकारा पाठोपाठ चौकार. ओहो, यावेळेस बघा हवेत गोळीबार, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. खाली राहतो चेंडू. आपण पाहतो की बाउन्स हा खूप महत्वाचा आहे. टेनिस क्रिकेटला थोडा जास्त बाउन्स असतो आणि त्या हिशोबाने नक्कीच फलंदाजाने पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूल करण्यासाठी तुम्हाला चेंडूच्या लाईनमध्ये यावं लागतं आणि इथं तो थोडासा बाजूला राहिला होता, त्यामुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक चालू असताना धावफलकावरती आपण जाऊ. 13 धावा. हो, यावेळेस नक्कीच फुल ऑलेनचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपर सॉनिक शॉट 4 रन. मॅग्निफिसंट स्टार्ट श्रेयस इंदुलकर याच्या मार्फत पॉवर प्लेमध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी 17 धावांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतो. अजूनही सँडीला बॅटिंग मिळायची आहे. सँडी आचार्यला आज सुद्धा क्लास पदलालित्य असणारा, फुटवर्क असणारा प्लेअर आहे. अजून तो स्ट्राईकवर यायचं आहे आणि त्याचं जे अजून बॅटिंग आहे ते प्रेक्षकांना बघायला मिळायचे या ठिकाणी. स्टार CC11 चे संघनायक अजूनही इथे दाखल झालेले नाहीत. मालक आणि संघनायक स्टार CC11 विनंती आहे आपण ताबडतोब या. खूप वेळा आपल्याला अनाऊन्स केलेला आहे. वास्तविक एवढा उशीर योग्य नाही, कारण आपल्याला खूप सामने अजून खेळायचे आहेत आणि एक एक मिनिट आपल्यासाठी आज खूप महत्वाचा आहे. वेळेला खूप महत्व असतं. वक्तशीरपणा हा प्रत्येक माणसाच्या अंगात असावाच लागतो. जी माणसं यशस्वी झालेली आहेत ना त्यांच्याकडे बघा तुम्ही, त्यांनी वेळ काटेकोरपणे पाळलेली आहे आणि म्हणून त्या लोकांना यश मिळालेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि बघा, त्यामुळे विनंती आहे माझी स्टार CC11 आपण ताबडतोब संघमालक आणि संघनायक दोघांनी समालोचन कक्षामध्ये या.
हो नक्कीच नक्कीच या ठिकाणी तर अगदी स्ट्रिक्टली पेनल्टी दिली जाते. जर तुम्ही वेळेत आला नाहीत किंवा काही शिस्तीचा गैरभंग होत असेल आपल्याकडून तर आयोजक तुम्हाला पेनल्टी देत आहेत. आणि या मैदानामध्ये मी पाहतो की क्रिकेटमध्ये प्रचंड शिस्त आहे, हे फार महत्वाचं आहे. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. शिस्त असणं हे खूप महत्वाचं आहे. हा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू होता, फक्त ढकललाय, त्याला स्टिअर केला आपण म्हणतो. बॅकवर्ड पॉईंट मधून क्षेत्ररक्षक थर्ड बॅन वरून सीमारेषेवरून येतोय. एक धाव आणि एका धावेने धावफलक आता पुढे जातोय. हळूच 14 धावा धावफलकावरती. तुम्हाला माहिती शिस्त ही खूप माफ करा 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला जी धावांची गती आपण पाहिली जवळजवळ 10.4 रूपाने हवी ती श्रेयसच्या चांगल्या बॅटिंगमुळे ती सरासरी आता 8.9 येते. आणि हीच गोष्ट बघून या ठिकाणी सँडीने एक जेंटल टच देऊन लेट कट करून स्ट्राईक रोटेट करतायत आणि जास्तीत जास्त श्रेयसकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. नक्कीच हा एक प्लॅनिंगचा भाग असतो, तंत्राचा भाग असतो किंवा नीतीचा भाग असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा प्लॅनिंग खूप महत्वाचं असतात. ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगला खेळत असेल ना त्यावेळेस दुसऱ्या फलंदाजाने त्याच्याकडे स्ट्राईक ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. वाईट चेंडूचा इशारा आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती लिहिली जाईल आणि धावफलक आता 19 धावसंख्येवरती पोहोचतो आहे. तुम्ही बघितलंय सचिन तेंडुलकरला कित्येक वेळा ज्यावेळेस वीरेंद्र सेहवाग चांगला खेळत असेल त्याच्याकडे स्ट्राईक ठेवायचा, गांगुली चांगला खेळत असेल, अगदी द्रविडच्या सुद्धा एक चांगल्या फॉर्म मध्ये द्रविड असेल, चांगल्या लय मध्ये असेल, रिदम मध्ये असेल तर द्रविडकडे सुद्धा खूप वेळा स्ट्राईक ठेवलेला आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि ज्यावेळेस चांगला फलंदाज समोर असतो, विशेषतः फॉर्म मधला फलंदाज समोर असतो त्यावेळेस गोलंदाजाची सुद्धा अशी अवस्था होते. आपण पाहतो दोन्ही चेंडू त्याने बाहेर टाकलेत खूपच. मला वाटतं या गोलंदाजासाठी तिसऱ्या पंचांना ऑफर केलेला आहे मैदानामध्ये. हो दत्ता चौधरी आता आतमध्ये चालले आहेत कारण श्रेयस काशीनाथ पाटील यांच्याशी बोलले. तुम्ही अपील करायची गरज, अपील करू शकता तुम्ही, तो अधिकार आहे तुमचा. पण अपील जरी नाही केलं तरी मी जसं उल्लेख केला पहिल्या दिवसापासून ऑब्झर्वर्स या ठिकाणी खाली आहेत स्टेजच्या, ते सातत्याने बघतायत. गरज असताना ते आतमध्ये जाऊ शकतात आणि आतमध्ये तुम्ही बघता आता दत्ता चौधरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि वॉच करतील त्यांचा ॲक्शन. ही खूप महत्वाची घटना आहे कारण फेकी गोलंदाजी ही तर मी म्हणेल की क्रिकेटला लागलेली कीड आहे. मग ती आपल्या या मैदानावरच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुद्धा हा खूप मोठा प्रश्न भेडसावत आहे. अनेक खेळाडूंना त्यावेळेस बॅन सुद्धा झाले. यावर्षी सुनील नारायणला तुम्ही पहा, वेस्ट इंडिज क्रिकेटनं सुद्धा सुनील नारायणला यावर्षी करारबद्ध केलेलं नाही. काय असतं फेअर क्रिकेट, पारदर्शकता क्रिकेट हे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काढायचं वचन आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 पासून. ही 15 वर्ष आहे आणि आतापर्यंत ही जी प्रतिष्ठा आहे ती त्यांनी राखलेली आहे आणि ती प्रतिष्ठा या ठिकाणी राखतायत. खरं तर खेळ मोठा होत असतो तो फक्त त्याच्या कमालीच्या असलेल्या शिस्तीमुळं आणि ती शिस्त इथं ठेवली जाते. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्याचबरोबर कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील, प्रमोद अर्थात राजू दादा पाटील, विनोद दादा पाटील, विजू दादा पाटील या सगळ्या मंडळींना खरं तर आपण खूप धन्यवाद देऊ की क्रिकेटमध्ये इतकी शिस्त त्यांनी आणलेली आहे. नक्कीच क्रिकेट भविष्यामध्ये खूप मोठा होईल. हो नक्कीच आडवा झाडू मारावा असा मारेला फटका स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खनखनीत फटका चौकार. तू एक वीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई, भवानी शिवरायांची. मोडेल पण वाकणार नाही सातांची आगळी कोल्यांची. या चौकाराबरोबरच धावफलक आता मोठी उडी घेतोय. 25 धावा आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. बघा जसाच तसं उत्तर देतंय. ईट का जवाब पत्थर से आपण म्हणू अशा प्रकारे लढत नक्की त्विशा 11 या ठिकाणी देतोय कुंदन 11ला. कुंदन 11च्या सलामीवीरांनी एक मोठी भागीदारी रचली होती. पहिल्या गड्यासाठी तब्बल 28 धावांची भागीदारी होती आणि इथे बघा त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या गड्यासाठी 25 धावांची भागीदारी. सुरुवात दोन्ही संघांनी अतिशय दमदार केलेली आहे. एक मजबूत सुरुवात या ठिकाणी. ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू डाव्या हातानं यावेळेस आखूड आपटला होता, थोडासा आपटबार आपण म्हणू शकतो. षटक संपलंय आणि 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 25 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये.
मला वाटतं या ठिकाणी श्रेयस इंदुलकर तेच बहुतेक मला वाटतं सँडी आचार्याच्या बरोबर बोलत असतील, कारण सँडीची जी नैसर्गिक खेळ आहे ते खेळणं आवश्यक आहे. सँडी असं खेळत नाहीत, ज्या पद्धतीने ते 2 चेंडू त्यांनी अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला ही त्यांची नैसर्गिक खेळी नाही. तो चांगल्या पद्धतीने उभा राहतो, आय साईडने बघतो, ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने अटॅक करतो, ही त्याची ओळख आहे. आणि ते तसं चित्र बघायला नाही, ते 2 चेंडू डॉट गेल्याचं ते चित्र अजून वेगळं दिसू शकलं असतं. काय हरकत नाही, आपण धावा बघतोय मैदानावर. धावसंख्या झाली आहे ती आपण बघतोय 25, अजूनही 27 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी. सुरुवातीला जो आस्किंग रेट 10.4 होता तो 8.75 वर श्रेयसने चांगली बॅटिंग करून आणली होती. आता ती बरोबर एक्झॅक्टली 9 आहे प्रति षटकाच्या मागे. नक्कीच बाळासर, आपण पाहतोय की संदीप आचार्य हे टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. आज जरी तो थोडासा डॉमिनेट होत असला तरी सुद्धा त्याचं खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठा ताकदीचा खेळ तो नेहमी करत असतो. श्रेयस इंदुलकर हा देखील तितकाच मोठा फलंदाज आहे, परंतु आज श्रेयस इंदुलकर फॉर्ममध्ये असल्यामुळं जी भूमिका घेतलेली आहे संदीप आचार्यनं ती खूप महत्त्वाची आहे. एक सांघिक खेळ क्रिकेटला म्हटलं जातं, युनिटी कशी असते किंवा एकमेकांना बरोबर घेऊन कसं खेळायचं असतं तुम्हाला सँडी आचार्यकडे पाहून नक्कीच समजणार आहे. आपण पाहत असतो की या 2 खेळाडूंमध्ये तुलना नक्की करता येणार नाही आजच्या खेळावरून, कारण दोन्ही खूप मोठे खेळाडू आहेत. आपण पाहतो की हिमालय आणि आल्प्स हे 2 मोठे पर्वत आहे, 2 पर्वतांमध्ये तुलना करता येणार नाही, परंतु दोन्ही पर्वत खूप मोठे आहे आणि तितकेच अवघड आहे चढण्यासाठी. हा चेंडू हो नक्कीच आकाशामध्ये उडालेला चेंडू, मारलेला सूर आणि फलंदाज बघा बाद होतोय. पहिला धक्का 25 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. बाद होईल यावेळेस श्रेयस इंदुलकर. एक मोठा धक्का असेल त्विशा 11 साठी. संघ मजबूत आहेत, ताकदवान आहेत आणि अशा वेळेस एका 2 संघांची लढत म्हणजे 2 वाघांच्या लढतीसारखी लढत आहे. हे युद्ध नक्कीच आपल्याला एक मोठा आनंद देणार आहे आणि युद्धाची परिभाषा या सामन्याला नक्कीच लागू होईल. दोन्ही संघ एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. सातत्यानं इकडं तिकडं होणारं पारडं या सामन्याचं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत आहे. चेंडू बघा बॅकफूट वरती जात उडवलाय तो कव्हरच्या डोक्यावरून आणि पहिल्या टप्प्यासाठी एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत फटका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चौकार. धन्यवाद डीजे. मागच्या वेळेला 2 चेंडू डॉट गेले होते आणि चेंडू डॉट घालून कोणी सांघिक खेळ करू शकत नाही. हा पहिलं उत्तर. दुसरी गोष्ट, आत्ता खरा ओरिजिनल सँडी दिसला. याच पद्धतीने तो ऑफ साईडला खेळतो. मागच्या वेळेला जे 2 चेंडू डॉट गेले होते त्याचं हे उत्तर होतं या चौकाराच्या माध्यमातून. नक्कीच तो श्रेयस चांगला खेळत असल्यामुळे त्याने थोडीशी त्याला साथ देण्याची भूमिका ठेवली होती की बरोबर फक्त राहायचं होतं. ज्यावेळेस श्रेयस बाद झाल्यानंतर सगळे सूत्र तो सामन्याच्या हातामध्ये घेतोय. ड्राईव्ह सीटवर त्याला सँडी आचार्य पुन्हा एकदा हा चेंडू इनसाइड आउट खेळतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पॉवरफुल स्ट्रोक 4 रन. सब्र का फल मिठा होता आहे. आपण पाहत असतो थोडा शांत राहिला सुरुवातीला, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती. वादळ येण्याच्या अगोदर असं शांतता असते, पान सुद्धा हलत नाही, परंतु वादळ आल्यानंतर पहा जे वादळाच्या सपाट्यात सापडतं ते उद्ध्वस्त होतं. मग ते झाड असू द्या किंवा एखादी मोठी इमारत असू द्या किंवा त्याच्या सपाट्यात येणारी कोणतीही वस्तू असू द्या, उद्ध्वस्त होते. तशी गोलंदाजी इथे सँडी आचार्य उद्ध्वस्त करून टाकतोय, फोडून टाकतोय. गोलंदाजांची तारांबळ करतोय, दानादान उडवतोय. लागोपाठचे 2 चौकार खेचत बघा संघाला मजबूती देतोय. धावफलक 33 धावा आणि पुन्हा एकदा हा चेंडू. क्षेत्ररक्षकाने नक्की सुरेख प्रयत्न केला होता तिथे, परंतु चेंडू खूप लांब राहिला त्याच्यापासून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अडवेल 1 धाव. धावफलक पुढे 34 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्यात 53 धावा, 34 धावा धावफलकावरती. आता फक्त 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू. 15 असतील,
14 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आता समोर आहे त्विशा 11च्या. स्लोअर वन टाकला होता, या ठिकाणी गती परिवर्तन केलं होतं. पुन्हा एकदा प्रयत्न होता तिथे. क्षेत्ररक्षक पहा, प्राणाचा विचार करत नाही, शरीराचा विचार करत नाही, जीवाच्या आकांतानं प्राणाची बाजी लावतायत आणि खेळतायत. हा सामना यावरून किती महत्वाचा आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहू शकतो. हा सामना एक नक्कीच प्रेक्षकांना मनस्वी आनंद देणारा हा सामना. प्रश्नच नाही, कमिटमेंट दाखवतात स्वप्नील त्या ठिकाणी. याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न केला जेल घेण्यासाठी. हाही प्रयत्न स्वप्नील कांबळेने प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या हातात येत नाहीये. 35 धावा धावफलकावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पूल, चेंडू आकाशामध्ये, अहोश षटकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खणखणीत फटका, सनसनीत षटकार. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. 12 चेंडू 12 धावा म्हणजे प्रति चेंडूच्या मागे 1 धाव असं गणित आहे या ठिकाणी आपण बघतोय. मात्र जसं आपण अगोदरच्या आमच्या ग्रामीण संघाच्या माध्यमातून आज सकाळी जो सामना आपण पाहिला उंबारले आणि मोठा गावामध्ये खूप कमी धावसंख्या असताना सुद्धा त्यांनी 45 धावा असताना सुद्धा खूप चांगलं फाईट दिलं. असं वाटलं होतं की उंबारली संघ सहज रीतीने जिंकेल. ज्यावेळेला भावेश आणि सचिन खेळत होते 26 धावांची भागीदारी झाली होती. मात्र त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मोठा गाव यांनी फिल्डिंग सुद्धा चांगलं करत असताना सामना जिंकून दिला होता. इथे फार मोठी धावसंख्या नाही आहे, कारण इथे अजून 12 चेंडूमध्ये 12 धावा आहेत. आणि ज्या पद्धतीने सँडी खेळतायत मैदानावर, स्टेज एकच फलंदाज बाजलेत. मेहमूद अत्यंत परिपक्व असा खेळाडू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो तिकडे शांतपणे उभं राहू शकतो, अशी त्याची ओळख आहे. या ठिकाणी एक सन्मान होणार आहे. आयोजकांच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. सन्माननीय चेतनजी तायसेटे साहेबांना विनंती आहे, आपण पुढे. मी विनंती करतोय सन्माननीय नितीनजी पाटील, आपण चेतनजी तायसेटे साहेबांना सन्मानित करा. तर यानंतर अजून काही सत्कार होणार आहे. हरिभक्त परायण जनार्दन बुवा म्हात्रे सोनारपाडावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते हे सगळे सन्मान संपन्न होतील. सन्माननीय कुणालजी भोई. समीकरण उद्ध्वस्त करणारा षटकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपरसॉनिक षटकार. बघा, व्यावसायिक खेळाडू मैदानामध्ये असल्यानंतर नक्कीच ते विचार करत नाही. जो चेंडू चांगला आहे त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातो. यावेळेस मेहमूदने एक षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळलेला हा चेंडू, ओहो, क्षेत्ररक्षक काढू शकत नाही. लागोपाठचा दुसरा चौकार, या ठिकाणी षटकारा पाठोपाठ चौकार. सामन्याचं क्षणात वाटोळ करणारा हा षटकाचा हा चौकार आहे. फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी त्विशा 11ला. यावेळेस देखील आत्मविश्वास बघा त्याच्यावरती किती मेहमूदच्या बॅट मधून आपल्याला जाणवला. बॅट कशी वाऱ्याच्या वेगानं फिरली होती, परंतु टायमिंग यावेळेस करता आलं नाही. 1 धाव मिळाली आणि फक्त विजयासाठी आता 1 धावेची गरज आहे त्विशा 11ला. दिलीप भगत आणि चंदन भगत या दोघांच्या मालकीचा संघ आहे. 2 मान्यवरांचा संघ कुंदन 11 या मैदानामध्ये थोडा अडचणीत या ठिकाणी सापडलेला आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 1 धावेची गरज त्विशा 11ला. आणि हलक्या हातानं फक्त फ्लिक केलं चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव घेतली सँडी आचार्यनं आणि सामना जिंकलाय. पहिला सामना विजय ठरतोय ओपन हाफ मधला त्विशा 11. सगळे पेपर्सला फोल्डर मध्ये ठेवले सगळ्या संघांचे पुढच्या राऊंड साठी. या ठिकाणी यापुढचे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय नितीनजी पाटील, आपण या. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते सगळे सन्मान होतील. विनंती करतोय सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे विलासभाई म्हात्रे, चिंचपाडा उपाध्यक्ष संघर्ष समिती. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर सन्मान होईल सन्माननीय संदीपजी लकडे, माजी सभापती अंबरनाथ. सन्माननीय हेमंत पाटील, सरपंच उसाटणे. सरपंच साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय मिलिंद पाटील, नगरसेवक अंबरनाथ, सावकार 11 चे पॅकर्स आहेत.
सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर सन्मान होतोय सन्माननीय हेमंत मढवी साहेब, सरपंच ग्रामपंचायत उसाटणे.